ही उपवासाची भाकरी पहा, अगदी टम्म फुगलेली आहे। या उपवासाच्या भाकऱ्या खूप पांढऱ्या शुभ्र होतात आणि मऊ तयार होतात। 9 दिवसाच्या 9 उपवासाला रोज वेगवेगळं काय बनवायचं प्रश्न पडला असेल तर एकदा उपवासाच्या भाकरीचं पीठ दळून आणलं ना, एखाद्या भाकरीमध्येच पोट भरतं। तुम्ही ह्या भाकऱ्या भेंडीच्या भाजी सोबत, भोपळ्याच्या भाजी सोबत किंवा शेंगदाण्याच्या आमटी सोबत, हिरवी मिरचीचा ठेचा याच्यासोबत खाऊ शकता। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सर्वात आधी आपण उपवासाची आमटी तयार करणार आहोत। मी इथे छोटं मिक्सरचं भांड घेतलं आहे। अर्धा कप भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कच्च्याच घ्यायच्या आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 1-2 चमचे पाणी टाकून मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे। जास्त बारीक करायची गरज नाहीये। ह्या पद्धतीने गॅसवर आता कढई ठेवली आहे। 1 मोठा चमचा तेल टाकलेला आहे। बारीक केलेलं शेंगदाण्याचं वाटण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं 1 मिनिटभर। 1 मिनिटामध्ये छान असं वाटण परतल्या जातं, छान तेल सुटतं त्याला। शेंगदाण्याचं वाटण छान असं परतलं आहे, त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। छान असं हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे। ही शेंगदाण्याची आमटी पातळच असते, त्यामध्ये अजून पाणी टाकूया। शेंगदाण्याच्या आमटीमध्ये मी इथे पाणी टाकून घेतलं आणि मध्यम आचेवर कमी गॅसवर शेंगदाण्याची आमटी छान उकळू द्यायची आहे। तोपर्यंत आपण भाकरी तयार करूया। मी इथे 2 कप इतकी भगरीचं पीठ घेतलेलं आहे। 1 किलो भगर घ्यायची, त्यामध्ये पाव किलो इतका साबुदाणा घ्यायचा, छान पाकडून निवडून घ्यायचा आणि गिरणीमधून दळून आणायचं आहे। भगर धुण्याची अजिबात गरज नाहीये, असे दळून आणायचं बारीक पीठ असं। मी हे आधीच दळून आणलेलं होतं। त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। भगरीमध्ये साबुदाणा टाकायची आवश्यकता असते। साबुदाणा टाकल्यामुळे भाकर छान नरम होते, त्यामुळे 1 किलोला पाव किलो इतका साबुदाणा टाकायचाच आहे। पिठामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि आपल्याला याचा छान असा गोळा तयार करायचा आहे। थोडं थोडं करूनच पाणी टाकूया आणि पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। आपण बाजरीची, ज्वारीची भाकरी करतो ना, त्या पद्धतीनेच असा गोळा तयार करायचा आहे। छान मळून मळून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही पीठ मळून घ्याल तेवढी भाकरी आपली छान अशी टम्म फुगते, मऊ होते। ह्या पद्धतीने मी इथे छान असा गोळा तयार करून घेतला। भगर ही थंडी असते, त्यामुळे त्यामध्ये थोडा साबुदाणा किंवा तुम्ही ह्यामध्ये राजगिरा टाकला तरीही चालतो, एखादी वाटी टाकली तरी चालते आणि मग दळून आणायचं। ह्या पद्धतीने मी इथे छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे। हातावर आधी असा थापून घ्यायचा आणि आपल्याला याची छान अशी भाकरी थापून घ्यायची आहे। थोडं कोरडं पीठ टाकायचं। खाली असं पीठ टाकून हाताला थोडंसं पीठ लावून भाकरी आपण छान अशी थापून घेऊया। दोन्ही हाताने भाकरी आपल्याला पातळ अशी थापून घ्यायची आहे। भाकरी ही मस्त अशी थापल्या जाते। ह्या पद्धतीने मी इथे भाकर छान अशी थापून घेतली। तयार झालेली भाकरी तव्यावर मी टाकून घेतली आहे। भाकरीवर पाणी लावून घ्यायचं। भाकरीला लगेचच पाणी लावायचं, नाहीतर भाकरी उलू शकते। संपूर्ण भाकरीला कडेकडेने छान असं पाणी लावून घेतलं। वरचं पाणी असेल ते थोडं काढून घ्यायचं। भाकरीवरचं पाणी काढल्यामुळे पापडा छान येतो। लगेचच 1-2 सेकंदामध्ये भाकरी आपल्याला उलथून घ्यायची आहे, म्हणजे छान अशी भाजल्या जाते।
मी इथे भाकरी छान उलथून घेतली. खालची बाजू आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. खालची बाजूही छान भाजली. तव्यावरच मी ही भाकरी भाजून घेणार आहे. तुम्ही ह्याऐवजी गॅसवर ही भाकरी भाजली तरीही चालते. मस्त अशी टम्म फुगते. मस्त पांढरी शुभ्र तयार होते. छान असा भाकरीला पापोडा आलेला आहे, बघू शकता. एक भाकर खाल्ली ना तर मस्त पोट भरतं. भगरीची भाकर आपली छान अशी तयार झालेली आहे. आमटी चेक करूया. आमटीलाही छान उकळी आलेली आहे. कमी गॅसवरही 5 ते 10 मिनटं छान उकळू द्यायची, म्हणजे छान चव लागते. जेवढी तुम्ही आमटी उकळू द्याल तेवढी आमटीला छान चव येते. भाकरी केलेल्या त्याच तव्यावर मी इथे 10 ते 12 हिरव्या मिरच्या टाकल्या. त्यावर थोडं तेल टाकायचं आणि मिरच्या छान भाजून घ्यायच्या आहे. मी उचटण्यानेच त्याला 2 भाग करत आहे अशा, म्हणजे फुटणार नाही. मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या. त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकायचे, 2 ते 3 चमचे, आणि शेंगदाणे ही मिरच्यांसोबत छान भाजून घ्यायचे आहे खमंग होईपर्यंत. मिरच्या आणि शेंगदाणे छान भाजून घेतले. मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे. तुम्ही हे कुटून घेतले तरीही चालतं खलबत्त्यामध्ये. चवीपुरतं मीठ टाकायचं, झाकण लावायचं आणि चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने ही चटणी जाडसरच ठेवायची आहे. त्याच तव्यावर मी इथे चटणी टाकून घेतली. थोडंसं तेल टाकायचं आणि छान तव्यावर तळून घ्यायची आहे ही चटणी, म्हणजे जास्त दिवस टिकते आणि तिखटही लागत नाही. चटणी आपली छान अशी तळून घेतली. भाकरीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे. मस्त अशी उपवासाची भगरीची भाकरी, शेंगदाण्याची आमटी आणि हिरवी मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे. ह्या नवरात्रीमध्ये नक्की तयार करून बघा. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि हो, कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवरात्र स्पेशल उपवासाच्या रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत. नक्की चॅनलमध्ये जाऊन बघा आणि मस्त खा आणि स्वस्त रहा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. नवरात्री विशेष उपवास पदार्थामध्ये बटाटा पुरी करणार आहोत. उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशा खुसखुशीत टम्म फुगलेल्या बटाटा पुरी नक्की एकदा करून बघा. ह्या पुऱ्या तुम्ही शेंगदाणा चटणी सोबत खाऊ शकता, खोबऱ्याच्या चटणी सोबतही खाऊ शकता. आपल्या चॅनलवर उपवासाच्या खूप साऱ्या रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत, तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. बटाटा पुरी करण्यासाठी मी इथे 4 बटाटे उकडून घेतले. त्याची साल काढून घेतली. संपूर्ण छान असे थंड करून घेतले. आपल्याला हे बटाटे किसणीने किसून घ्यायचे आहे. मी इथे बारीक किसणीने किसत आहे. मोठी किसणी असली तरीही चालते. छान असे किसून घ्यायचे आहे. एकसारखे करायचे आहेत आपल्याला. नवरात्रीमध्ये आपल्याला 9 ते 10 दिवसाचा उपवास असतो. तर एखाद्या वेळेस भगरीची भाकरी करायचा कंटाळा आला की ही पुरी केली तरीही चालते आणि खूप चवदार होते. 2 दिवस 3 दिवस छान टिकते. मी इथे बटाटा संपूर्ण किसून घेतलेला आहे. बारीक केलेली हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा, 2 चमचे. तुम्ही तिखटानुसार कमी जास्त टाकू शकता. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मी इथे भगरीचं पीठ टाकत आहे, अर्धा कप. तुम्ही ह्यामध्ये साबुदाण्याचं पीठ टाकलं तरीही चालतं. मी इथे भगरीचं पीठ टाकत आहे. जेवढं लागेल तेवढं आपण यामध्ये पीठ टाकणार आहोत. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्यांमध्ये.
बटाट्यांमध्ये पाण्याचा अंश असतो, त्यामुळे मी इथे पीठ जेवढं लागेल तेवढं टाकणार आहे आणि पाणी आपल्याला ह्यामध्ये अजिबात वापरायचं नाहीये. छान असं मळून मळून घ्यायचं आहे. आवश्यक असेल तर अजून मी इथे 3 ते 4 चमचे भगरीचं पीठ टाकलं आहे आणि बटाट्यांमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं. संपूर्ण मला इथे 1 कप पीठ लागलेलं आहे. छान गोळा तयार झालेला आहे. 1 चमचा तेल टाकायचं आणि छान मळून घ्यायचं आहे. थोडं घट्टच करायचं आहे कारण याला पाणी सुटू शकतं. छान आपला पुरी करण्यासाठी बटाट्याचा गोळा तयार झालेला आहे. याला भिजू द्यायची अजिबात गरज नाहीये. लगेचच आपण याच्या पुऱ्या तयार करूया. मी इथे छोटासा गोळा घेतलेला आहे. छोटा किंवा मोठा तुम्ही गोळा घेऊ शकता. पोळपाट घेतला, त्यावर इथे एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. मी तो आधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे कारण आपण उपवासाला ह्या पुऱ्या तयार करणार आहोत. तेल लावून छान असा त्याच्यावर गोळा ठेवायचा. हाताने असा प्रेस केला तरीही चालतो, एखाद्या प्लेटीने प्रेस केला तरी चालतो. मी इथे असा थापून घेत आहे. अशी पुरी तयार करायची. हाताला तेल लावून घेतलं तरी थापलं तरीही चालतं. ही पुरी मध्यमच ठेवायची आहे, जास्त पातळ नाही ठेवायची. ह्या पद्धतीने मी इथे पुरी थापून घेतली. लाटायची अजिबात गरज नाही. फटाफट अशा पुऱ्या तयार होतात. पुऱ्या आपल्याला मध्यम अशा जाड ठेवायच्या आहे म्हणजे छान फुलतात. पातळ जर ठेवल्या ना त्या फुलणार नाही. मस्त अशी ह्या पद्धतीने मी पुरी तयार करून घेतलेली आहे. तयार केलेली पुरी एका ताटामध्ये ठेवायची आहे. दुसराही गोळा असाच प्लास्टिकच्या कागदवर मी इथे थापून घेत आहे. तोही असाच जाडच ठेवायचा आहे, जास्त पातळ नाही ठेवायची. दुसरी ही बटाटा पुरी छान अशी आपली थापून घेतली. थोडासा तेलाचा हात लावायचा आणि छान अशी थापून घ्यायची आहे. या पद्धतीने सर्व पुऱ्या मी इथे अशाच तयार करून घेणार आहे. मी इथे 5 ते 6 पुऱ्या तयार करून घेतल्या. नंतर तेल गरम झाल्यावर जशा लागेल तशा मी ह्या पुऱ्या तयार करून घेणार आहे. कढईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे. पुरी सोडूया. छान मध्यम आचेवर ही पुरी तळून घ्यायची आहे. गोल्डन कलर येईपर्यंत तळायची आहे. मस्त टम्म फुगते आणि तेल गरम असल्यामुळे सावधगिरीने आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे. तेल हातावर उडू शकतं. पुरी सोडताना हळूवर अशी पुरी सोडायची. पुरी छान अशी गोल्डन कलर मस्त अशी तळल्या गेली आहे. तेल निथरून पुरी आपण ताटामध्ये काढून घेऊया. दुसरी ही पुरी तळायची आहे. मस्त टम्म फुगलेली आहे, बघू शकता. ह्या पुऱ्या 2 ते 3 दिवस छान टिकतात. मस्त खुसखुशीत कुरकुरीत अशा पुऱ्या तयार होतात. पुरी छान तळलेली आहे. तेल निथरून घ्यायचं आणि ताटामध्ये काढायच्या. सर्व पुऱ्या मी अशाच तळून घेणार आहे. ह्या पुऱ्या तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. ह्या नवरात्रीच्या उपवासाला बटाटा पुरी नक्की तयार करून बघा. कमेंट करून सांगा. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेसिपी बघत राहा आणि मस्त खात राहा. नवरात्रीमध्ये पारंपरिक प्रथेनुसार देवीला कडकण्याचा नैवेद्य दाखवला जातो. काही जण 5व्या माळेला, काही जण 7व्या माळेला नैवेद्य दाखवतातच. कुणी ह्या कडकण्या गुळ घालून पण करतात. काही ठिकाणी गव्हाच्या पिठाच्या पण करतात. पण आज तुम्हाला मैदा आणि साखर घालून कडकण्या अगदी खुसखुशीत 10 ते 20 दिवस टिकणाऱ्या, मुलंही आवडीने खातील अशा
कडकण्या तयार करूया, तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कडकण्या करण्यासाठी सुरुवात करूया. मी इथे 2 वाट्या मैदा घेतला आहे. अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. जाड जर रवा असेल तर मिक्सरला थोडा फिरवून घ्यायचा. थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला. आपण हा गोडाचा पदार्थ करत आहोत, त्यामुळे थोडंसं मीठ टाकलं ना त्या गोडाच्या पदार्थाला छान अशी चव येते. छान एकजीव करून घ्यायचं आहे. मी इथे 3 ते 4 मोठे चमचे तेल गरम करून कडकडीत गरम करायचं आहे आणि ते ओतून घ्यायचं आहे मैद्यामध्ये. तेल जास्त गरम आहे त्यामुळे मी चमच्याने मिक्स करत आहे. थोडंसं थंड होऊ द्यायचं, त्यानंतरच हात घालायचा. हाताने तेल आपल्याला छान पिठाला चोळून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. संपूर्ण असं त्या पिठाला तेल लागलं पाहिजे, म्हणजे आपल्या कडकण्या छान अशा खुसखुशीत तयार होतात. तुम्ही ह्याऐवजी तूपही वापरू शकता. पिठाला छान तेल लागलेलं आहे. गोळा करून बघायचा, अशी मूठ करून बघायची. त्यानंतर मी इथे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. ही वाटी मोठी आहे, त्यामध्ये पाव कप इतकी साखर घेतली आहे. पोहे खायचा चमचा म्हणाल तर 7 ते 8 चमचे साखर असेल. साखर आपल्याला दुधामध्ये छान अशी मेल्ट करून घ्यायची आहे, छान वितळून घ्यायची आहे. हे दूध थोडंसं कोमट आहे, म्हणजे साखर ही छान वितळते. जास्त गरम दूध घ्यायची गरज नाहीये. दुधामध्ये साखर आपली छान वितळली आहे. आपण जे पिठाला तेल लावून घेतलं होतं थोडंसं सेपरेट करायचं आणि त्यामध्ये हे दूध थोडं थोडं करून टाकायचं आहे. अंदाजेनुसार टाकू नका, थोडं थोडं करून टाकायचं. आवश्यक असेल तरच दूध त्यामध्ये टाकायचं आहे. मी ते अर्ध दूध टाकून घेतलं आणि पीठ आपल्याला छान असं भिजवून घ्यायचं आहे. मी यामध्ये अजून आधी दूध वापरलं होतं, थोडंसं राहिलेलं आहे, तेही टाकून घ्यायचं आहे. आपण जे माप घेतलं होतं अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. संपूर्ण दूध ह्या पिठामध्ये मी टाकून घेतलं आणि छान असा पिठाचा गोळा भिजवून घेतला आहे. या पद्धतीने हा पिठाचा गोळा तुम्ही बघता क्षणी बघत असाल किती छान खुसखुशीत दिसत आहे, म्हणजे कापण्याही आपल्या छान अशा क्रिस्पी तयार होतील. या प्रकारे मी कडकण्याचं पीठ छान असं भिजवून घेतलं आहे. जास्त घट्टही नाही भिजवायचं. झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटं छान भिजू द्यायचं आहे. 15 मिनिटानंतर चेक करूया. पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे. थोडं मळून घ्यायचं आहे. आपण पिठामध्ये रवा टाकलेला असतो, तोही पिठामध्ये छान असा भिजतो. पिठाचा छोटे छोटे मी इथे गोळे तयार करून घेणार आहे. आपल्याला याच्या कडकण्या लाटायच्या आहे. तुम्हाला छोटी किंवा मोठी कडकणी करायची असेल तर त्या पद्धतीनेही तुम्ही पीठ घेऊ शकता. मी इथे अशा छोट्या छोट्या लाट्या करून घेत आहे. अशा लाट्या करून ठेवल्या ना पटापट आपल्याला कडकण्या लाटता येतात. नाहीतर तुम्ही एक मोठी चपाती लाटून एखाद्या वाटीने किंवा प्लेटीने कडकण्या तुम्ही कापू शकता. मी इथे कडकण्यासाठी 5 ते 6 गोळे काढून घेतले. एक पोळपाट घेतला. पोळपाटावर आपण कडकणी लाटून घेणार आहोत. कडकणी लाटण्यासाठी अजिबात पिठाची गरज नाहीये, तेलाची पण गरज नाहीये, तशीच लाटली जात आहे. ही कडकणी तुम्हाला चिरा पडलेली दिसत असेल, पण आपण ही प्लेटनी एकसारखी कडकणी कापून घेणार आहोत, म्हणजे कडकण्या दिसायलाही सुंदर दिसतात आणि एकसारख्या तयार होतात. मी इथे एक वाटी घेतलेली आहे, त्या वाटीने मी कडकणी कापून घेत आहे. तुम्ही अशी सेम पोळी लाटून घ्यायची किंवा चपाती लाटून घ्यायची आणि अशा वाटीने एका सोबत 4 ते 5 कडकण्या केल्या जातात, तशाही करू शकता. मस्त अशी पातळ कडकणी लाटायची, म्हणजे छान खुसखुशीत तयार होतात. या कडकण्या फुगू नये म्हणून पुरीसारख्या हे होल करणं गरजेचं आहे. सर्व कडकण्या मी अशाच तयार करून घेणार आहे. सर्व कडकण्या मी इथे तयार करून घेतल्या. गॅसवर आता कढई ठेवली आहे. तेल छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी कडकणी सोडून घेत आहे. 2 कडकण्या
सोडल्या आहेत. मध्यम गॅस ठेवायचा आहे. मध्यम आचेवर आपल्याला ह्या कडकण्या छान अशा तळून घ्यायच्या आहे. जास्त फुल गॅसही करू नका. तेल मध्यमच आचेवर असायला हवं, म्हणजे कडकण्याही छान खुसखुशीत क्रिस्पी तयार होतात. चमच्याने खालीवर करत ह्या कडकण्या छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहे. ह्या पद्धतीने कडकण्या आपल्या छान अशा तळलेल्या आहे. तेल निथरून आपण टिश्यू पेपरवर किंवा एखाद्या जाळीवर ठेवायच्या. ह्या कडकण्या अजिबात तेलकट होत नाही. दुसरी बॅचमध्ये आपण 3 कडकण्या टाकून घेतल्या. तुमच्या कढईच्या अंदाजानुसार किंवा तेलानुसार तुम्ही 2-3 अशा कडकण्या एकदाच तळून घेऊ शकता. तळलेल्या कडकण्या एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत. सर्व कडकण्या मी अशाच तळून घेणार आहे. प्रत्येक घरामध्ये घट हा बसवल्याच जातो. देवीला नैवेद्य दाखवल्याच जातो. ह्या पद्धतीने अशा खुसखुशीत क्रिस्पी कडकण्या नक्की तयार करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, लाईक करा. अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आज आपण नवरात्री विशेष खुशखुशीत, झटपट, तोंडाची चव वाढवणारे वरईच म्हणजे भगरीचे धिरडे कसे करायचे ते बघणार आहोत. उपवासाला थोडं का होईना असे खमंग खुसखुशीत थालीपीठ असले ना, घरातील एक ना एक मेंबर उपवास धरल्याशिवाय राहणार नाही. त्यासोबत आपण आज काकडीचे खमंग फोडणी घालून कोशिंबीर तयार करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य बघूया. मी इथे मोठी वाटी भगर घेतलेली आहे, म्हणजेच वरई. पाव कप इतका साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा आणि भगर मी इथे भाजलेली नाहीये. मोठं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये भगर टाकून घ्यायची आहे. साबुदाणा पण टाकायचा. कच्चाच आपल्याला मिक्सरला असा फिरवून घ्यायचा आहे, बारीक करून घ्यायचा आहे. थोडा जाड असला तरी काही हरकत नाही. या पद्धतीने जाड करायचा आहे. या पद्धतीने बारीक करायचा आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले. थोडं आलं घेतलं. मिक्सरला असं फिरवून घ्यायचं. जाडच ठेवायचं आहे. बारीक केलेली मिरची पिठामध्ये टाकून घ्यायची आहे. इथे 2 बटाटे उकडून घेतले आहे. ते आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहे, म्हणजे छान असे बारीक होतात. बटाटा तुम्ही असाही स्मॅश केला तरीही चालतो, पण किसणीने झटपट असं काम लवकर होतं. दोन्हीही बटाटे मी इथे छान असे किसून घेतलेले आहेत. चवीपुरतं मीठ टाकायचं. पिठामध्ये आपल्याला बटाटा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे. सुरुवातीला बटाटा पिठामध्ये छान असा एकजीव करून घ्यायचा. ह्यामध्ये लागलं तरच पाणी वापरायचं आहे. पाऊण कप इतकं दही घेतलेलं आहे, ते टाकायचं. बटाटा आणि दही यामध्ये पाणी असतं, त्यामुळे हे पीठ सुरुवातीला याच्यामध्येच भिजवून घ्यायचं आहे. आवश्यक असेल तर आपण ह्यामध्ये पाणी वापरणार आहोत. त्याच कपामध्ये मी इथे 3 ते 4 चमचे पाणी टाकलेलं आहे, ते टाकून घ्यायचं. सुरुवातीला थोडंच पाणी टाकायचं आणि पीठ आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे. ह्यामध्ये भगर आणि साबुदाणा आहे, त्यामुळे भिजण्यासाठी थोडं पाणी लागू शकतं, म्हणजे हे नंतर पीठ घट्ट होऊ शकतं. ह्या पद्धतीने मी इथे असा गोळा करून घेतलेला आहे. थोडंसं पाणी वापरलेलं आहे पीठ भिजवताना. आता जरी हे पीठ थोडंसं पातळ दिसत असेल, पण भिजल्यानंतर हे पीठ छान घट्ट होतं. झाकण ठेवायचं आहे
आणि याला 10 मिनिटं भिजू द्यायचं आहे। तोपर्यंत आपण काकडीची कोशिंबीर तयार करूया। मी इथे 2 काकड्या घेतलेल्या आहे, स्वच्छ धुवून घेतल्या। त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे ह्या पद्धतीने। काही काकड्या कडू असतात त्यामुळे मी इथे साल काढून घेत आहे। चेक करायचे आहे। काकडी गोड असेल तरच घ्या। काकडीची मी इथे साल काढून घेतली। काकडी आपल्याला बारीक अशी कापून घ्यायची आहे। मधोमध असे खाप करून छोटे छोटे पीस करायचे। त्यानंतर छान अशी बारीक कापून घ्यायची आहे। या थालीपीठासोबत ही काकडीची कोशिंबीर खूप छान लागते। अशी कोशिंबीर उपवासासाठी नक्की तयार करून बघा। छान मी इथे काकडी कापून घेतलेली आहे। सर्व काकडी मी इथे कापून घेतली। त्यामध्ये थालीपीठामध्ये टाकलेला ठेचा होता तोच मी थोडासा 2 चमचे बाजूला ठेवला, तो टाकायचा आहे। 2 चमचे टाकायचा म्हणजे छान अशी चव येते। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। तुम्ही यामध्ये दहीही टाकू शकता। पाव कप इतकं दही टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। अशी कोशिंबीर केली ना खूप छान लागते, चवदार लागते। थालीपीठासोबत खाण्यासाठी कोशिंबीर आपली छान अशी तयार झाली। तुम्ही यामध्ये लिंबूही टाकू शकता, पण मी ते दही आणि लिंबू वापरलेलं नाहीये। तुम्ही जर कोथिंबीर खात असाल तीही टाकली तरीही चालते। पीठ चेक करूया। पीठ बी आपलं छान असं भिजलेलं आहे। मस्त छोटासा गोळा घ्यायचा आहे थालीपीठ थापण्यासाठी। छान असा हातावर गोल असा गोळा तयार करून घ्यायचा। पोळपाट घेतलेला आहे। मी इथे प्लास्टिकचा कागद घेतला, तुम्ही कॉटनचा कपडा घेतला तरीही चालतो। छान धुवून घ्यायचा आणि ओला करून घ्यायचा आणि त्याच्यावर हे थालीपीठ थापायचे। मी इथे प्लास्टिकच्या कागदाला तेल लावून घेतलं आणि थालीपीठ आपल्याला थोडंसं हाताला तेल किंवा पाणी लावून थापून घ्यायचं आहे या पद्धतीने। मस्त असे मध्यम साईजचे थालीपीठ आपण इथे थापून घेणार आहोत। खूप छान खुसखुशीत तयार होतात। खमंग आणि चवदारही तितकेच होतात। भगरीचं पीठ नसलं तरीही असे थालीपीठ तुम्ही बनवून खाऊ शकता। पोटही छान भरतं। छान मी इथे थालीपीठ थापून घेतलं, त्याला मधोमध असं होल करायचं आहे। गॅसवर आता पॅन गरम झालेला आहे। थालीपीठ टाकायचं, मधोमध तेल टाकायचं, कडेकडेनेही तेल सोडायचं आहे आणि थालीपीठ आपल्याला छान असं खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तुम्ही अजून त्यामध्ये होल करू शकता। मी इथे चमच्याने होल करत आहे थोडे। खालची बाजू छान भाजलेली आहे। उलथून घेऊया थालीपीठ। अजिबात हे थालीपीठ तव्याला किंवा पॅनला अजिबात चिटकत नाही। मस्त थालीपीठ भाजलेलं आहे या पद्धतीने। भाजलेलं थालीपीठ काढून घ्यायचं आहे। दुसरे थालीपीठ मी असेच तयार करणार आहे। या नवरात्रीमध्ये असे भगर आणि बटाटा घालून थालीपीठ किंवा धिरडे नक्की तयार करून बघा। ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा, शेअर करा, लाईक करा। असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि हो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे खात रहा। गुलाबजाम म्हटलं की गुलाबजामचे 4 ते 5 प्रकार आपल्या डोळ्यासमोर येतात। खव्याचे गुलाबजाम, ब्रेडचे, रव्याचे, दुधाच्या पावडरपासून असे तयार केले जातात। आज आपण उपवासाचे गुलाबजाम तयार करूया, ते पण रताळ्यापासून।
उपवासाच्या दिवशी गोड पदार्थ काय करायचा हा विचार पडला असेल तर रताळ्यापासून हे गुलाबजाम नक्की तयार करून बघा। व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी इथे 3 रताळी घेतली आहे। ती स्वच्छ धुवून घेतली। रताळ्यांना माती असते ती छान अशी धुवून घ्यायची आहे आणि त्याच्या अर्धे अर्धे काप करायचे, म्हणजे छान वाफवले जातात, उकडले जातात। मी तिन्ही रताळ्यांचे असे 2 भाग करून घेतले आणि बघायचे रताळे चांगले आहेत की नाही ते। माझे तिन्ही रताळे छान निघाले आहे। कढईमध्ये मी पाणी आधीच ठेवलं होतं, छान गरम झालेलं आहे। चाळणी ठेवायची आणि रताळे त्यामध्ये टाकून घ्यायचे। 10 ते 15 मिनिटं रताळी छान वाफून घ्यायची आहे। 10 ते 15 मिनिटांनंतर चेक करूया। रताळी आपली छान वाफली गेली आहे। थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची। मी इथे रताळ्यांची साल काढून घेतली ह्या पद्धतीने आणि रताळी वाफूनच घ्यायची, पाण्यामध्ये उकडायची नाहीये। उकडल्यामुळे रताळ्यांमध्ये पाण्याचा अंश जास्त तयार होतो, त्यामुळे वाफूनच घ्यायची आहे। मी इथे बारीक किसणी घेतली। किसणीने आपल्याला हे रताळी किसून घ्यायचे आहे। किसल्यामुळे एकसारखा रताळा मऊ होतो, त्यामुळे असेच किसून घ्यायचे आहेत। सर्व रताळे मी असेच किसून घेणार आहे। ह्या पद्धतीने छान मऊ तयार होतात। सर्व रताळे मी इथे छान किसून घेतली। आपल्याला रताळेचं पीठ छान असं मळून मळून घ्यायचं आहे, मऊ तयार करायचं आहे। आपण जे गुलाबजामला पीठ मळून घेतो ना, त्या पद्धतीने असं मऊसर असं मळून घ्यायचं आहे। रताळ्याचं पीठ छान मळून झालेलं आहे, छान असा मऊ गोळा तयार झाला। मी इथे छोटी वाटी मिल्क पावडर घेतली, दूध पावडर त्यामध्ये टाकायची। आवश्यक असेल तेवढी दूध पावडर टाकायची आहे। रताळ्यामध्ये जर जास्त पाणी असेल तर मिल्क पावडर जास्त लागू शकते आणि छान मिल्क पावडर रताळ्यांमध्ये मिक्स करायची आहे, एकजीव करून घ्यायची आहे। हाताच्या तळहाताने छान असं मऊ करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं संपूर्ण पीठ। जेवढं तुम्ही पीठ छान मळून मळून घ्याल तितके गुलाबजाम छान होतील, उलणार नाही आणि तेलामध्ये विरघळणार नाही। ह्या पद्धतीने आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। मला इथं संपूर्ण एक छोटी वाटी मिल्क पावडर लागली आणि आपलं पीठ छान असं मऊ झालेलं आहे। मी इथे अर्धा चमचा साजूक तूप टाकत आहे। तूप टाकून पिठाला छान मळून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने जास्त तूप टाकायची गरज नाही, 1 चमचा किंवा अर्धा चमचा तूप टाकू शकता। छान असं एकजीव करून घ्यायचं, मस्त पीठ छान असं मऊ होतं। मग मिल्क पावडर तुम्हाला कमी जास्त लागू शकते। गुलाबजामचं पीठ आपलं छान असं तयार झालं आहे, बाजूला ठेवूया। गुलाबजाम करण्याआधी आपण पाक तयार करूया। गॅसवर मी आता कढई ठेवली आहे, त्यामध्ये 1 मोठी वाटी साखर टाकली, 1.5 वाटी इतकं पाणी टाकलं, 1 ते 2 फोडलेल्या इलायची टाकायच्या आणि मिक्स करायचं। साखर छान आपल्याला पाण्यामध्ये वितळून घ्यायची आहे। चिकट असा पाक तयार करायचा आहे। मी गॅस कमी ठेवला आहे। पाक होईपर्यंत आपण इथे गुलाबजाम तयार करूया। गुलाबजामचा छोटासा गोळा घ्यायचा पिठाचा, हातावर छान असा मळून घ्यायचा आहे आणि छोटासा असा गोल गोल आकार द्यायचा ह्या पद्धतीने। दुसराही गोळा घ्यायचा। ह्याच पद्धतीने सर्व गुलाबजाम आपल्याला छोटे किंवा मोठ्या साईजचे तयार करायचे। हे रताळ्याचे गुलाबजाम खूप चवदार आणि टेस्टी लागतात। सर्व गुलाबजाम मी इथे तयार करून घेतले। पाक चेक करूया। पाक पण आपला इथे छान तयार झालेला आहे, चेक करायचा। पळीमध्ये थोडासा पाक घ्यायचा, थोडं थंड होऊ द्यायचा आणि बोटाने चेक करायचा। चिकट लागायला लागला की गॅस बंद करायचा आहे। आपल्याला हा पाक एकतारी नाही करायचा, पाक छान तयार झालेला आहे। गॅसवर आता कढई ठेवली, तेल छान
मध्यम असं गरम झालेलं आहे. गुलाबजाम सोडायचे आहे. तेल आपल्याला जास्त गरम नाही करायचं, मध्यम आचेवरच गुलाबजाम तळून घ्यायचे आहे, म्हणजे आतपर्यंत छान तळले जातात. मध्यम आचेवर गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे आहे. सुरुवातीला चमचा नाही घालायचा, नाही तर फुटू शकता. थोडेसे तळून झाल्यानंतरच चमचा घालून एकसारखे तळून घ्यायचे आहे, खालीवर करून घ्यायचे आहे. आपल्याला हे गुलाबजाम लाल कलर होईपर्यंत, गोल्डन कलर होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत. गुलाबजामला गोल्डन कलर आल्यानंतरच चमचा खालीवर करून छान असे तळून घ्यायचे. आपण जर त्यामध्ये लगेचच चमचा घातला ना तर फुटू शकतात. गुलाबजाम आपले छान असे डार्क गोल्डन कलर आलेला आहे. पाकामध्ये सोडायचे आहेत. पाक थोडासा कोमट असायला हवा, म्हणजे गुलाबजाम छान भिजतात. आणि गरम गरम तळलेले गुलाबजाम मी ह्यामध्ये टाकून घेतले. छान असे खालीवर करत पाकामध्ये गुलाबजाम मिक्स करायचे आहेत. दुसरे हे गुलाबजाम असेच आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत. दुसरी ही बॅच मी टाकली आहे आणि पाकामध्ये कमीत कमी अर्धा ते 1 तास छान मुरू द्यायचे आहे. छान असे मिक्स करून घेतले. 1 तास आपण हे गुलाबजाम छान मुरू देणार आहोत. सर्व गुलाबजामवर मी इथे पाक टाकून घेतला आणि थंड होऊ द्यायचं आहे, छान मुरू द्यायचं आहे. रताळ्याचे उपवासासाठी मस्त असे गुलाबजाम तयार झालेले आहेत. या उपवासाला नक्की तयार करून बघा. नैवेद्य देण्यासाठी किंवा गोड खावंसं वाटलं तर हे रताळ्याचे गुलाबजाम नक्की तयार करा. कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि हो, उपवासाच्या ज्योतिष किचन चॅनलवर खूप साऱ्या रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत. नक्की चॅनलमध्ये जाऊन बघा. आज आपण सहज कोणीही बनवू शकेल एवढी सोपी पद्धत वापरून 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारे भगर आणि साबुदाणा घालून उपवासाचे आप्पे. कमीत कमी साहित्यामध्ये वापर करून इन्स्टंट चटणी तयार करूया. रेसिपीला सुरुवात करूया. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आप्पे बनवण्याकरता मी इथे मोठी वाटी भगर घेतली आहे. पाव कप इतका साबुदाणा घेतला. गॅसवर आता कढई ठेवली आहे. साबुदाणा टाकायचा, भगर पण टाकून घ्यायची. दोन्हीही आपल्याला मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिट. छान फुलायला लागेपर्यंत आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्सरमध्ये आपण बारीक करतो ना तेव्हा छान बारीक पावडर त्याची तयार होते. 2 ते 3 मिनिटांमध्ये भगर आणि साबुदाणा छान भाजला आहे, थंड झालेला आहे. मी इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये साबुदाणा आणि भगर टाकून घेणार आहे. झाकण लावून मिक्सरला याला छान असं फिरवून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने बारीक असं वाटून घ्यायचं आहे. भाजून घेतल्यामुळे भगर आणि साबुदाणा छान बारीक होतो. त्यामध्ये 1 कप इतकं दही टाकायचं आहे. त्याच कपाने 1 कप इतकं पाणी टाकणार आहे. झाकण लावायचं आणि मिक्सरला ऑन ऑफ करत छान फिरून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने असं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे. हे बॅटर एका पातेल्यामध्ये मी ओतून घेत आहे. थोडं अजून घट्ट आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडं पाणी टाकायचं. चमच्याने आपण हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पातळही करू नका, मध्यम असं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे. साबुदाणा आणि भगर भिजायला थोडं पाणी लागतं, त्यामुळे मी इथे थोडं पाणी टाकून घेतलं आणि बॅटर आपल्याला एकसारखं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. बॅटर आपलं छान मिक्स झालं आहे. झाकण ठेवायचं, 10 मिनटं छान भिजू द्यायचं आहे. बॅटर भिजेपर्यंत आपण
चटणी तयार करूया। मी इथे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहे। शेंगदाणे मी इथे सालासकटच वापरत आहे। तुम्हाला जर शेंगदाण्याचे साल नको असेल तर काढून घेतले तरीही चालतात। हिरव्या मिरच्या 4 टाकल्या, 2 चमचे सुकं खोबरं टाकलं। सुकं खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही ओलं खोबरंही घालू शकता। 1 इंच आलं टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं, झाकण लावायचं आणि मिक्सरला छान अशी चटणी वाटून घ्यायची आहे। ह्या पद्धतीने एका वाटीमध्ये ही चटणी ओतून घेऊया आणि तूप घालून जिऱ्याचा तडका देऊया चटणीला। मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त अशी आप्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे। बॅटर ही आपलं छान भिजलं आहे। त्यामध्ये 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या, बेकिंग सोडा टाकायचा छोटा अर्धा चमचा आणि बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। सोडा टाकल्यामुळे आप्पे छान फुलतात आणि मस्त असे कुरकुरीत तयार होतात। बॅटर आपलं छान असं मिक्स झालेलं आहे। गॅसवर मी इथे आप्याचं पात्र ठेवलं, त्यामध्ये तूप किंवा तेल टाकून घ्यायचं। पात्र छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये थोडं थोडं बॅटर टाकून घ्यायचं। थोडं थोडं टाकायचं, जास्त वरती आलं ना तर त्याचा शेप बिघडतो आणि व्यवस्थित भाजल्या पण जात नाही। सर्व पात्रामध्ये मी इथे बॅटर टाकून घेतलं, झाकण ठेवायचं, 1 मिनिटभर छान वाफ काढून घ्यायची। 1 मिनिटानंतर चेक करूया। गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे, कमीच ठेवायचा आहे। कमी गॅसवर हे आप्पे होऊ द्यायचे आहे। बघू शकता मस्त अलगद आप्पे निघत आहे, अजिबात चिटकले नाहीये आप्या पात्र्याला। आप्याचा कलर बघू शकता किती गोल्डन आणि मस्त जाळीदार आप्पे तयार झालेले आहेत। ह्या पद्धतीने नक्की तयार करून बघा। खालची बाजू छान भाजली आहे। एका प्लेटमध्ये आपण आप्पे काढून घेऊया। साबुदाणा आणि भगर भिजू घालायचं। भिजू घातला नसेल तर हे इन्स्टंट आप्पे तुम्ही उपवासाला करून खाऊ शकता आणि पोटही छान भरतं। ह्या नवरात्रीमध्ये किंवा कोणतेही उपवासाला हे आप्पे तुम्ही बनवू शकता, खाऊ शकता। तर आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशा छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील। आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की सांगा, शेअर करा, लाईक करा। तुमच्या एका लाईकमुळे मला प्रोत्साहन मिळतं। आणि हो, चॅनलवर तुम्हाला अजून काय बघायला आवडेल नक्की कमेंटमध्ये सांगा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत उपवासाचा मसाला डोसा। तर आजचे डोसे साधे नसून उपवासाचे भगर आणि साबुदाणा घालून आतून मऊ वरतून असे कुरकुरीत जाळीदार डोसे। आणि या डोश्यासोबत आपण आज बटाट्याची भाजी बनवणार आहोत, तीही उपवासाची। उपवासाचा मसाला डोसा असेल तर त्यासोबत चटणी तर लागेलच, म्हणून उपवासाची चटणी पण तयार करूया। तर आजचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य बघूया। मी इथे 1 मोठा कप भगर घेतली आहे, म्हणजेच वरई। त्याच्याच अर्धा कप इथे साबुदाणा घेतला आहे। भगर आणि साबुदाणा मी इथे भाजलेला नाहीये। मोठं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये आधीच साबुदाणा टाकायचा, भगर टाकून घ्यायची आहे। मी ती छान निवडून पाकडून घेतली आहे। झाकण लावायचं, मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे, छान अशी बारीक वाटून घ्यायची। ह्या पद्धतीने थोडीशी जाड राहिली तरी काही हरकत नाही। आपण त्यामध्ये अर्धा कप इतकं दही टाकणार आहोत। तुम्ही याऐवजी ताक वापरलं तरीही चालतं। अर्धा कप इतकं पाणी टाकायचं आहे। झाकण लावायचं, मिक्सरला ऑन ऑफ करत छान फिरवून घ्यायचं आहे। छान असं बॅटर तयार करून घ्यायचं। पाणी टाकल्यामुळे बॅटर ही आपलं छान बारीक होतं। बॅटर मी पातेल्यामध्ये टाकून घेत आहे। थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तेही पाणी बॅटरमध्ये टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। सर्व मी इथे एकजीव करून घेतला आहे। ह्या पद्धतीने बॅटर तयार करायचं आहे, म्हणजे डोसे बनवतो ना साधे, त्याच पद्धतीने बॅटर असायला हवं। झाकण ठेवायचं, 10 मिनिटं भिजू द्यायचं आहे। तोपर्यंत आपण चटणी तयार करूया।
मी इथे एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, तुमच्या आवश्यकतेनुसार 2 ते 3 मिरच्या घेऊ शकता, कोथिंबीर घेतली. तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकली तरीही चालतं. थोडंसं आलं घेतलं, 1 चमचा साखर टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, पाणी टाकायचं आणि झाकण लावून बारीक चटणी वाटून घ्यायची. ह्या पद्धतीने छान अशी बारीक चटणी वाटून घेतली, एका बाउलमध्ये टाकली. जिऱ्याचा तूप घालून छान तडका दिला. मस्त अशी उपवासाची डोश्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे. आपण आता बटाट्याची भाजी तयार करूया. मी इथे बारीक चिरलेलं आलं घेतलं, 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 बारीक केलेले उकडलेले बटाटे घेतले. आपण आता सर्व साहित्य बघितलं. गॅसवर आता पॅन ठेवला, त्यामध्ये मोठा चमचा तेल टाकायचं, तेल किंवा तूप कोणतंही टाकू शकता. अर्धा चमचा जिरं टाकायचं, जिरं छान तडतडू द्यायचं, त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या, आलं टाकून घ्यायचं. आलं तुम्ही उपवासाला खात असाल तरच टाका. छान परतून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, छान परतून घ्यायची आहे. हिरवी मिरची आणि कोथिंबीर छान परतली, उकडलेला बटाटा टाकायचा, चवीपुरतं मीठ टाकायचं. हा उपवासाचा असल्यामुळे मी यामध्ये हळद नाही टाकली. छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा भाजलेला कूटही टाकू शकता. छान असा बटाटा स्मॅश करून घ्यायचा. हा आपल्याला डोश्यासोबत खायचा आहे, त्यामुळे मी हा स्मॅश करून घेतला, मिक्स करून घेतलं. झाकण ठेवायचं, 1 मिनिटभर छान वाफ काढून घ्यायची. 1 मिनिटानंतर चेक करूया. छान असं हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी आपली छान अशी तयार झाली. बटाट्याची भाजी छान अशी तयार झाली. बॅटर आता चेक करूया. बॅटर ही आपलं छान असं भिजलेलं आहे, छान असं तयार झालेलं आहे. ह्या पद्धतीनेच असं बॅटर तयार करायचं आहे. जास्त घट्टही ठेवू नका. छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. गॅसवर आता तवा ठेवलेला आहे. तवा आपला छान गरम झाला, त्याला तेल लावून घ्यायचं आहे, सर्व बाजूने लावून घ्यायचं आणि बॅटर आपण टाकूया. मी इथे छोटे 2 चमचे बॅटर टाकून घेतलं आणि छान गोल असा चमच्याने फिरवत डोसा तयार करून घ्यायचा. तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा जाडही करू शकता. हा डोसा थोडासा जाड असला तरीही चालतो, छान असा तयार होऊन जातो. छान असा तयार होतो. थोडंसं तेल सोडायचं, खालची बाजू छान अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. खालची बाजू छान भाजली, उलथून घ्यायचा डोसा. गॅस मी इथे मध्यमच ठेवलेला आहे. आपला डोसा छान असा तयार झालेला आहे. डोश्याला छान जाळी पडली, बघू शकता. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तव्यावर दुसराही डोसा असाच टाकून घ्यायचा. 2 चमचे मी इथे बॅटर टाकलं, छान असा गोल गोल करत फिरवून घ्यायचा, पातळ असा. टाकता क्षणी त्याला छान अशी जाळी पडते. थोडंसं तेल ब्रशने मी इथे लावत आहे, तुम्ही चमच्याने टाकलं तरीही चालतं. तव्याला आधीच तेल होतं, त्यामुळे मी तेल टाकलेलं नाहीये. ह्या डोशांना तेल जास्त टाकण्याची अजिबात गरज नाही, मस्त निघतात, खूप छान होतात. डोसा आपला खालची बाजू छान झालेली आहे, त्यावर आपण थोडी तयार केलेली बटाट्याची भाजी टाकूया. मस्त असा उपवासाचा आतून मऊ वरतून कुरकुरीत मसाला डोसा तयार झालेला आहे. ह्या उपवासाला नक्की तयार करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि हो कमेंट करून सांगा. तुमच्याकडं जर आयत्या वेळेस पीठ नसेल, साबुदाणा भिजू घालायची विसरला असाल तर असा नक्की मसाला डोसा उपवासाचा करून बघा. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी हक्काने कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसोबत. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आज आपण नवरात्री विशेष उपवासाचे लाडू कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. अगदी 2 चमचे तूप घालून साबुदाणा आणि गुळाचे पौष्टिक लाडू. एक लाडू खाल्ला ना पोट भरेल, आरामशीर 1 महिना टिकतात. सगळ्यांच्याच घरामध्ये नवरात्रीचे घट बसतात. 9 ते 10 दिवस उपवास असतो, तर हे पौष्टिक उपवासाचे लाडू नक्की तयार करून बघा.
आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. साहित्य बघूया. मी इथे 1 मोठी वाटी साबुदाणा घेतला आहे. सेम प्रमाणामध्ये 1 वाटी गूळ घेतला आहे. सेम प्रमाणामध्ये 1 वाटी शेंगदाणे घेतले. 1 कप इतका किसलेला खोबऱ्याचा किस घेतला. गॅसवर आता पॅन ठेवला आहे. शेंगदाणे आपण सर्वात आधी भाजून घेऊया. छान असे शेंगदाणे मध्यम आचेवर भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे भाजण्यासाठी 3 ते 4 मिनिटं आरामशीर लागतात. मस्त असे खमंग होईपर्यंत भाजायचे आहे. शेंगदाणे आपले छान भाजले आहेत. एका ताटामध्ये आपण काढून घेऊया. साबुदाणा टाकायचा आहे. तोही आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आहे. साबुदाणा दळताना तो छान बारीक होईल ह्या पद्धतीने छान साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. असा दाताखाली साबुदाणा एक चावून बघायचा, असा कुरकुरीत आवाज येतो. साबुदाणा छान फुलला आहे. छान भाजलं गेला आहे. ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच पॅनमध्ये आता खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. हे खोबरं जास्त बारीक आहे त्यामुळे मध्यम आचेवर छान भाजायचं आहे. गोल्डन कलर येईपर्यंत असं. खोबरंही आपलं छान भाजलेलं आहे. एका ताटामध्ये मी इथे काढून घेणार आहे. साबुदाणा आपला छान थंड झाला, मस्त कुरकुरीत तयार झालेला आहे. साबुदाणा दळण्यासाठी मी ते छोटं मिक्सरचं भांडं घेतलं. सर्व साबुदाणा मी त्यामध्ये टाकून घेतला. झाकण लावायचं. मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे. 1-2 मिनिट. मस्त अशी बारीक पावडर वाटायची. तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये करायचे असेल तर साबुदाणा गिरण्यातून दळून आणला तरीही चालतो. त्याच भांड्यामध्ये भाजलेले मी इथे शेंगदाणे टाकत आहे. छान मिक्सरला अशी बारीक फिरून घ्यायची आहे या पद्धतीने. गॅसवर आता पॅन ठेवला आहे. 2 चमचे मी इथे साजूक तूप टाकून घेतलं आणि साबुदाण्याचं पीठ आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. पुन्हा तुपामध्ये पीठ छान मिक्स करूया. एकसारखं हलवत पीठ आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. 2 चमचे इतकं तूप मी इथे वापरलं आहे. छान तूप साबुदाण्याच्या पिठामध्ये मिक्स झालेलं आहे. मस्त फुललं आहे, बघू शकता. कलर बदललेला आहे. साबुदाण्याचे पीठ भाजण्यासाठी आपल्याला इथे 6 ते 7 मिनिट कमी गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे. म्हणजे तसं दाताखाली येत नाही. पीठ आपलं छान भाजलेलं आहे. एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. साबुदाण्याचं पीठ थंड झाल्यानंतर मी इथे एका मोठ्या ताट्यामध्ये काढून घेतलं आहे. भाजलेलं खोबरं टाकून घ्यायचं. बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. हे लाडू खूप पौष्टिक होतात, मस्त लागतात. एक लाडू खाल्ला ना छान असं पोट भरतं. आणि सर्व आपल्याला जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे. पीठ भाजल्यानंतर संपूर्ण असं थंड होऊ द्यायचं, त्यानंतरच मिक्स करायचं आहे. सर्व जिन्नस आपले मिक्स झाले आहे. आपण जो बारीक चिरलेला गूळ घेतला होता तोही यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान एकजीव करून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर यामध्ये साखर घालायची असेल तर मिक्सरला फिरून घ्यायची आणि गरम करून तूप टाकायचं आणि मगच लाडू बांधायचे. मी इथे गूळ वापरत आहे. गुळामुळे लाडूला खूप छान चव येते. मी ते मोठं मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये जेवढं बसेल तेवढं मी मिश्रण यामध्ये टाकून घेत आहे. झाकण लावायचं. ऑन ऑफ करत मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने बारीक केलेलं मिश्रण त्याच ताटामध्ये काढून घेत आहे मी. ह्या पद्धतीने असं बारीक झालेलं आहे. दुसऱ्याही बॅच अशीच बारीक करून घेतली. सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि छान असे लाडू बांधून घ्यायचे आहे, ओळून घ्यायचे आहे. अजिबात तूप घालायची गरज नाही आहे. मी फक्त पीठ भाजतानाच
तूप वापरलं होतं. मस्त लाडू बांधले जातात. छोटासा गोळा घ्यायचा आणि छान असा लाडू बांधून घ्यायचा आहे. तुमच्या पद्धतीने छोटे किंवा मोठे लाडू तुम्ही तयार करू शकता. ह्या पद्धतीने मी इथे छान असा गोल गरगरीत लाडू तयार केलेला आहे. असे वाट्याचे प्रमाण घेतले ना तर 1 किलो इतके लाडू तयार होतात आणि 9 ते 10 दिवस हे लाडू आरामशीर टिकतात. तुम्हाला जर हे लाडू विकायचे असेल, सेल करायचे असेल तर त्या सामानाची संपूर्ण किंमत काढायची. तुम्ही खोबरं किती वापरलं, शेंगदाणे किती वापरले मोजून घ्यायचे. संपूर्ण तुम्हाला खर्च किती आला तो बघायचा. तुमचे ह्या साहित्यामध्ये लाडू किती तयार होत आहेत ते बघायचं. 60% इतकी त्याची किंमत काढायची आणि त्यानंतर किंमत ठरवायची. तर अशा पद्धतीने नक्की साबुदाणा आणि गूळ घालून लाडू नक्की तयार करून बघा. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत.